वंचित शिवाय मवियाचा फॉर्म्युला ठरला। मवियाचं लोकसभेसाठी जागा वाटप ठरलं। मवियाचं ठरलं, महायुतीचं मात्र अडलं। लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत गेले अनेक दिवस चर्चा सुरू होत्या। अखेर मवियाचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे। वंचित बहुजन आघाडीशिवाय महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरल्याचं समोर आलंय। शिवसेना उद्धव ठाकरे गट 22 जागांवर, काँग्रेस 16 जागांवर आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट 10 जागांवर लढणार आहे। भिवंडी, सांगली, दक्षिण मध्य आणि जालना यासारख्या तिढा असलेल्या जागांचा प्रश्न सुद्धा सुटल्याची माहिती आहे। भिवंडीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, जालन्याची जागा काँग्रेस, सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गट, तर दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गट लढवणार आहे। आमचं उद्दिष्ट हे आहे की या देशाची लोकशाही आणि देशाचं संविधान वाचलं पाहिजे आणि त्यासाठी वेळप्रसंगी तडजोड करण्याची आमची तयारी आहे। म्हणून आम्ही सांगितलं की आम्हाला ज्या तऱ्हेने सन्मान राहील त्या तऱ्हेच्या सीटा आम्हाला देण्यात याव्यात आणि प्रत्येक पक्षाला असं वाटतं की त्या पक्षाला सीट मिळाली पाहिजे, त्यात वावगं असं काही नाही आहे। हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी राजू शेट्टी महाविकास आघाडीत सहभागी न झाल्यास शिवसेना ठाकरे गट वेगळा उमेदवार देण्याच्या तयारीत आहे। त्यांच्याबरोबर जो संवाद आहे तो माननीय उद्धवजींच्या शिवसेनेचा आहे। हातकणंगले ही जागा शिवसेनेची आहे। तिकडे शिवसेनेचा उमेदवार 2019ला जिंकून आल्यामुळे ती जागा शिवसेनेच्या वाट्यात आहे। त्याच्यामुळे त्या जागेसंदर्भात काय करायचा हा निर्णय शिवसेना महाविकास आघाडीतल्या इतर घटक पक्षांशी चर्चा करून घेईल। वंचित बहुजन आघाडीला मवियाकडून आणखी एका जागेचा प्रस्ताव देण्यात आलाय। त्यामुळे वंचितच्या प्रस्तावानंतर ठाकरे गट आपले उमेदवार जाहीर करणार आहे। महाविकास आघाडीप्रमाणे महायुतीतही 3 जागांवरून तिढा कायम आहे। ठाणे, पालघर आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून वाद आहे। या 3 जागांपैकी भाजपला 1 जागा हवी आहे। मात्र 1 जागा भाजपला देण्यास शिंदे अनुकूल नाहीत। भाजपनं पालघर किंवा रत्नागिरी सिंधुदुर्ग यापैकी 1 जागा लढवण्याची भूमिका घेतली आहे। जागा वाटप 99% झालंय। फक्त अंतिम घोषणा आमचं तिघांचं कालच ठरलं होतं की आपण 28 तारखेला संध्याकाळी आपल्या सोयीनं पत्रकार परिषद घेऊ आणि त्याच्यामध्ये ते जाहीर करू। याबाबत महायुतीच्या नेत्यांनी पुन्हा बैठक घेत तोडगा काढण्याच्या सूचना दिल्लीतून भाजप पक्षश्रेष्ठींनी दिल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। याबाबत महायुतीच्या नेत्यांनी पुन्हा बैठक घेऊन तोडगा काढण्याच्या सूचना दिल्लीतून भाजप पक्षश्रेष्ठीने दिल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळं महायुतीचा जागा वाटपाचा तिढा तेव्हा तरी सुटेल अशी अपेक्षा आहे। सागर कुलकर्णीसह कृष्णांत पाटील, झी मीडिया, मुंबई।